भाऊ मी साहेब आहे. घरी गेल्यावर बायको दररोज बोंबलती. तुम्ही दररोज गुत्त्याहून दररोज भट्टीहून 2-2, 4-4 बाटल्या पिऊन येता. साहेब आलं साहेब आलं दररोज बोंबलती. शोभत काय? दररोज बोंबलती की तुम्ही दररोज गुत्त्याहून दररोज भट्टीहून 2-2, 3-3 बाटल्या पिऊन येऊ राहिले. घरात मोठाले लेकरं झालेत. हे तुम्हाला शोभतंय का? विचारावं मला. साहेब आलं तिने विचारावं? नाही विचारू शकत. साहेब आहे मी. तिला समजायला पाहिजे. तरी मी तिला समजावून सांगितलं, हे पाय मी साहेब आहे. मी भट्टीवर गेलो, मी त्या गुत्त्यावर गेलो, तर मी दररोज तिथं गेल्यानंतर तो माल खराब आहे, चांगला आहे, चेक करावं लागतं दररोज की हा माणूस माल जर खराब असन तर याला पकडण्यात आलं पाहिजे. याच्या गुत्त्यावर याच्या भट्टीवर धाड टाकता आली पाहिजे आणि याला अटक करता आलं पाहिजे. निदान प्रमोशन तरी होईल की बा इतक्या धाडी टाकल्या, इतका माल जप्त केला, प्रमोशन होईल का नाही? प्रमोशनमुळंच सगळ्या गोष्टी चालू आहे. पण त्या गैरादी बायाला कुठं समजतंय? तरी मी तिला सांगितलं, मी त्या भट्टीवर जात असन, त्या गुत्त्यावर जात असन, फुकट नाही जात. ड्युटी आहे. तिथं गेल्यानंतर मला दररोज संध्याकाळच्या टायमाला, सकाळी एकदा चक्कर टाकावं लागती. माल चेक करावा लागतो. पाणी किती टाकत असतील लोक, आपण किती टाकायला पाहिजे माल चेक करायसाठी. त्या प्रमाणात पाणी घेऊन ती बाटली सकाळी एक टेस्ट करावं लागती, चेक करावं लागती की माल खराब तर नाही ना. जर खराब असन तर पकडच म्हणून समजा त्याला. सकाळी एकदा चेक करतो मी. दुपारी 2 वाजता परत तिथं जाऊन परत 2 बाटल्या घेऊन परत त्या 2 बाटल्या बी चेक करतो मी, टेस्ट करतो मी. पेल्यानंतर समजतं माल प्युअर आहे का माल खराब आहे. नंतर संध्याकाळी सुद्धा घरी येता येता की नाही दिवसभर, निदान घरी येता येता तरी माझ्या हातात काहीतरी थोडाफार क्लू सापडन, काहीतरी थोडीफार चूक सापडन ह्या भट्टीवाल्याची. म्हणून खोटं नाही. सकाळी एकदा, दुपारा एकदा आणि संध्याकाळी एकदा मी त्या भट्टीवर जातो. भट्टीवर गेल्यानंतर कमीत कमी 2 बाटल्या तिथं चेक करतो. खराब तर नाही ना. लोकांना त्रास व्हायला नको, लोक मरायला नको, आपल्या जनतेची अवहेलना व्हायला नको. पिणारी पब्लिक पाहता असं ध्यानात येतं माझ्या की जर माझ्या हाती जर काही लागला धागाद्वारा, माल खराब आहे, अमुक आहे, तमुक आहे, तर मी खरंच त्याला अटक करू शकतो, तेवढं प्रमोशन मिळू शकतो. म्हणून सगळा खटाटोप चालू आहे. हा जो खटाटोप चालू आहे ना, हा फक्त तेवढ्या गोष्टीसाठी चालू आहे, प्रमोशनसाठी चालू आहे. पण ह्या येड्या बायाला, ह्या जायल बायाला, ह्या बायको नावाच्या वस्तूला काही नवऱ्याचं मोल नाही. प्रत्येक बाईचं नाही सांगणार मी, पण ज्या ज्या बाया नवऱ्याला सायबाईला, जेणेकरून जास्त करून सायबाईला, ज्या बाया पिऊ नका म्हणतात ना, मी तर म्हणतो त्या 100% आडाणी बाया. त्याला नवऱ्याचं मोल नाही. नवरा किती ज्ञानीवंत आहे, गुणवंत आहे, फुलवंत आहे, त्याला त्या गोष्टीची जाण नाही. म्हणून मी घरी आल्यावर तरी तिला दररोज सांगतो की मी जरी पिऊन येत असन, ही मला थोडी दारू चढत असन, तो माझा नाविलाज आहे. मी चढायसाठी पित नाही, मी फक्त कुठं तरी कोणाला पकडायसाठी पितो, कोणाला तरी केस करायसाठी पितो. आता ती चढती, प्युअरचा माल असल्यामुळं चढती, त्याचा मला नाविलाज आहे. मी काय करू शकतो? कोण सांगावं ह्या बाईला
की मी सगळं हे आपल्या कुटुंबासाठी करतो, या कुटुंबाचं माझ्या खांद्यावर ओझ आहे, हे कुटुंब मला चालवावं लागणार आहे, म्हणून मला प्रमोशन किती महत्त्वाचं आहे. आणि प्रमोशन तसं मिळणार नाही. कुठंतरी मला पिल्यानंतर समजन माल खराब आहे, आणि खराब माल असला की मग मला केस करायला मी मोकळा, दुकानदाराला कुठं पावचवायचे हे मग मी मोकळा. म्हणून मी पितो. हे तिला आवडत नाही. मी तो जो माल आहे प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी जो चेक करतो हे तिला आवडत नाही. काय करणार आहे, कोण सांगणार आहे. तुम्हाला जर शक्य झालं ना भाऊ, तर ह्या साहेबाईच्या जेवढ्या काही आडून पाहणाऱ्या बायका असन, यायला देव सुबुद्धी देव की यायला लय त्रास आहे, यायला जाऊन चेक करावा लागतो माल, पाहावा लागतो माल, तेव्हा कुठं प्रमोशन भेटतं दादा. काय करणार आहे, कोण सांगणार आहे. चला मित्रांनो, काय हरकत नाही. एक साहेबाची एक हकीकत, एका साहेबाची ही हकीकत मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. ह्या गती साहेबाच्या आहेत, बरोबर ना. ह्या साहेबाच्या गती तुम्हाला सांगितल्या, ह्या तुम्हाला कशा वाटल्या. जर आवडली असन ही साहेबाची एका गत आवडली असन तर तुम्ही एकदा लाईक करा, हे मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र अवश्य करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.